श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद केला होता मी गुंजेला आहे व्यंकटरमणा गोविंदा. श्री बालाजी संस्थांतर्फे श्रावण मासानिमित्त सुरू झालेल्या प्रवचनमालेचा आजचा 8वा दिवस. आजचे प्रवचनकार श्री मोरेश्वर पुंडशास्त्री यांच्या प्रवचनाचा विषय आहे कर्मपद्धती. मी सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया श्री बालाजीच्या मूर्तीला हार अर्पण करावा. श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद निर्मल श्रीनिवास गोविंद श्री वेंकटेश गोविंद भक्तवत्सल गोविंद भागवत प्रिय गोविंद गोविंद हरि गोविंद वेंकटरमण गोविंद गोविंद हरि आजच्या प्रवचनकारांचे पुष्पहाराने देवस्थानतर्फे स्वागत करण्यासाठी मी सुहास लांडे यांना आमंत्रित करतो. आजचे प्रवचनकार श्री मोरेश्वर पुंडशास्त्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. मी राजेश मुक्कावार आजच्या प्रवचनकाराचा परिचय आपणास थोडक्यात करून देतो. मोरेश्वर गजानन पुंडशास्त्री हे जिल्हा परिषद मराठी शाळा जामडो येथे पंचायत समिती यवतमाळ येथे सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 30 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 2012 मध्ये रोटरी क्लब ऑफ यवतमाळ तर्फे उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा पुरस्कार तसेच 2016 मध्ये जिल्हा परिषद यवतमाळ तर्फे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. मोरेश्वर पुंडशास्त्री संस्कृत भारती यवतमाळचे जिल्हा संयोजक असून दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या दीनदयाल अध्ययन व संशोधन केंद्राचे ते सदस्य आहेत. तसेच ते विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळचे सुद्धा सदस्य आहेत. श्रावण मास व्याख्यानमालेत त्यांनी विविध विषयावर व्याख्याने देऊन वैचारिक व सामाजिक प्रबोधनाच्या कार्यातही योगदान दिले आहे. तर आज आपल्याला लाभलेले प्रवचनकार मोरेश्वर गजानन पुंडशास्त्री यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रवचनाला सुरुवात करावी. त्यांचा आजचा प्रवचनाचा विषय आहे कर्मपद्धती. नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. भगवान बालाजी, उपस्थित श्रोतृवृंद, बंधू भगिनींनो, पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलम अन्नम सुभाषितम मूढै पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा विधीयते. पहिल्या दिवशीपासून हाच धागा आपण पकडला आहे की पृथ्वीवर 3च रत्न आहेत, जल, अन्न आणि सुभाषित. पण मूर्ख लोक
दगडालाच रत्न संज्ञा देतात. मूढै पाषाणुखंडेषु, पाषाणखंड म्हणजे दगडाला. हिरा जरी एक अति अमूल्य असं रत्न आपण ज्याला म्हणतो, पण शेवटी हिरा हा एक दगडच आहे. चांगल्या प्रकारचा दगड कदाचित असेल. मग खरे रत्न तीनच आहेत, जल, अन्न आणि सुभाषित. आणि मग हे सुभाषित आपण आजपर्यंत पाहत आहे. खरं तर आजचा माझा हा प्रवचनाचा शेवटच्या दिवसाचा विषय होता, पण काही अपरिहार्य कारणामुळे आपल्याला त्यात बदल करावा लागला. याच्यामध्ये अनेक सुभाषित आहेत. म्हणजे आपण जे पुस्तक संदर्भ म्हणून घेतला तिथले 100 सुभाषित आपण घेतले, त्याच्या अजूनही 35-38 सुभाषित त्यामुळे जास्त आहे. अनेक सुंदर सुंदर सुभाषित आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. एक सुभाषित सगळ्यांना परिचित आहे, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु पृच्छ विशालहीन. ज्याच्याजवळ साहित्य संगीत आणि कला हे 3 गोष्टी नाही आहेत, तर तो कसा आहे? साक्षात पशु, तो पशुच आहे. पृच्छ विशालहीन, शेपटी नसलेला आणि विशाल म्हणजे शिंग नसलेला पशु आहे. पुढे सुभाषितकार सांगतात, तृणन्न खादन्न जीवमाना तद भागदेयम परमम पशुना. की हे जे जीव आहेत की जे साहित्य संगीत कला विहीन असलेले आहेत, हे गवत खात नाहीत, हे पशूंचं भाग्य आहे. अशा प्रकारची रचना म्हणजे थोडस आपल्याला वाटतं की कुठेतरी त्याला डिचवल्यासारखं वाटते, पण मनुष्य जन्माला आल्यानंतर या 3 गोष्टी जर आपल्याजवळ नसतील तर बाकी पशूंसारखीच आपली अवस्था आहे, असं भर्तृहरी आपल्या सुभाषितात सांगतात. अनेक असे सुभाषित आहेत, मी सगळे घेणार नाही. सर्प क्रूर खल क्रूर, सर्पात क्रूर तर खलह. सर्प ही क्रूर आहे आणि दुष्ट माणूस ही क्रूर आहे, पण दुष्ट माणूस सर्पापेक्षा क्रूर आहे. कसा? तर मंत्रोषधी वशात सर्प हा कलहा केनोपवश्यते. मंत्रांनी सर्प वश होतो, एक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. पण दुष्ट माणसं कशानेही वश होत नाही. म्हणजे सर्पापेक्षा डेंजर कोण आहे? तर दुर्जन आहेत. अशा प्रकारचं एक सुभाषित भर्तृहरींनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्या 100 मध्ये नाही आलाय म्हणून सहज सांगितलं. भर्तृहरींचा साहित्यिक विचार जर आपण केला, या 100 श्लोकाचं थोडंफार आपण विश्लेषण केलं तर त्याच्यामध्ये 9 श्लोकामध्ये आपल्याला विविध श्लोकांमध्ये पौराणिक संदर्भ पाहायला मिळतात. हे विविध पुराणातील कथाचे संदर्भ. जसे एक मानशौर्य पद्धतीवर सांगितलं आहे की थोरांच्या ठिकाणी पराक्रम गाजवण्याची इच्छा जी आहे ती राहूच्या ठिकाणी आहे, आणि म्हणून तो छोट्या मोठ्या तारकांना गिळत नाही, तर सूर्य चंद्राला गिळंकृत करतो. की आपल्या मानशौर्य पद्धतीमध्ये आलेलं उदाहरण आहे ते, की राहू कसा आहे की त्याला पराक्रम गाजवायचा आहे, तो कोणाच्याही गाजवणार आहे, तर छोट्या मोठ्या तारकांच्या मागे तो लागत नाही. तर सूर्य चंद्रासारख्या जे मोठमोठे दिसणारे जे ग्रह गोल आहेत यांनाच तो गिळंकृत करतो. त्याच्यामध्ये अनेक असे वेगवेगळ्या 9 श्लोकांमध्ये असे संदर्भ आले आहे. आपण एक श्लोक त्यातला पाहणार आहे. तर विविध महत्वाचं आहे की भर्तृहरींचं नीतिशतक इतकं का प्रसिद्ध आहे, तर भर्तृहरींच्या नीतिशतकामध्ये व्यावहारिक उदाहरणं भरपूर आलेले आहेत. किती आले? त्यांनी श्लोक क्रमांक दिलेले आहेत. कमीत कमी 19 श्लोक असे आहेत की त्याच्यामध्ये विविध व्यावहारिक उदाहरणं आलेले आहेत. आणि याच्यामध्ये भर्तृहरींची निरीक्षण क्षमता आणि भर्तृहरींची अवलोकन क्षमता आपल्याला दिसते. परवाच्या सतपाल सोहळे सरांच्या याच्यात एक श्लोक आलेला आहे, त्यांचा कदाचित राहून घ्या. श्लोक इतके आहेत की 10 श्लोक कव्हर होत नाहीत. त्याच्यात एक श्लोक होता, आरंभ गुरुवी क्षयनी क्रमेण लघवी पुरा वृद्धिमती च पश्चात दीनार्ध पूर्वार्ध परार्ध भिन्ना छायैव मैत्री खल सज्जनाना. की सज्जनांची मैत्री आणि दुष्टांची मैत्री कशी असते त्यांनी निरीक्षण केलं. सकाळी सूर्य निघाल्यानंतरची आपली सावली कशी असते, तर ती एक लांब सावली आपली पडते आणि हळूहळू ती सावली दुपारी 12 पर्यंत कमी होत जाते. खरं दुष्ट लोकांची मैत्री अशीच असते. पहिल्या दिवशी असं वाटते बापरे हा किती मोठा आपला चांगला मित्र आहे, हळूहळू त्याची मैत्री ओसरायला कमी व्हायला लागते. पण जे सज्जन असतात त्यांची मैत्री दुपारच्या 12 नंतरची असते, ती हळूहळू वृद्धिंगत होते. सुरुवातीला दिसायला ती लहान दिसते, नंतर हळूहळू क्रमशः तिचा विकास होतो. अतिशय सूक्ष्म. आपणही हे रोज पाहतो की नाही, सकाळची सावली दुपारी सावली रोज पाहतो ना, पण कवी त्याच्यामध्ये तादात्म्य शोधतात, त्याचं निरीक्षण करतात आणि त्याच्यापासून सुभाषिताची रचना करतात. पण भर्तृहरींची साहित्य दृष्ट्या सुद्धा आपण जर विचार केला तर भर्तृहरींचं जे साहित्य आहे ते अतिशय अफाट साहित्य आहे. म्हणजे आपण ज्यांना छंदाचा अभ्यास, वृत्तांचा ज्यांना अभ्यास असेल त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं अलौकिक असं हे साहित्य आपल्याला पाहायला भेटतं. 100 श्लोक आहेत, पण 13 प्रकारचे अक्षर ग्रहवृत्त त्यांनी वापरले आहेत.
13 प्रकारचे वृत्त, वेगवेगळ्या प्रकारचे, आणि एक मात्रा वृत्त, म्हणजे त्याच्यामध्ये अनुष्टुप छंद आहे, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. उपजाती नावाचा एक छंद आहे. द्रुत विलंबित नावाचं एक हे आहे वृत्त आहे. मंदाक्रांता वृत्त आहे. मालिनी वृत्त आहे. पृथ्वी वृत्त आहे. वंशस्थ वृत्त आहे. वसंत तिलका, शार्दूल विक्रीडित, जे आपल्या सगळ्यांना मंगलाष्टकाचं माहित आहे. शालिनी नावाचं वृत्त आहे. शिखरिणी, स्थगधारा आणि हरिणी, अशा प्रकारचे 13 वृत्त, आणि आर्या नावाचं एक मात्रा वृत्त सुद्धा त्यांनी वापरलं आहे. म्हणजे एका 100 श्लोकांमध्ये 14 प्रकारच्या वृत्तांची रचना. सोपं नाही बरं. आपण नवकवींच्या आधुनिक काळामध्ये आपण तलातल पलाप जुळवलेलं साहित्य पाहतो, पण अशा प्रकारची वृत्तांमध्ये रचना करणं ही अतिशय, म्हणजे त्या साहित्यिकाचा त्यात कस लागतो. अशा प्रकारची रचना केवळ आपल्याला शार्दूल विक्रीडीचे जास्तीत जास्त 30 श्लोक याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर वसंत तिलकाचे 15 श्लोक आहेत. अनुष्टुपचे 10 श्लोक आहेत. अशा प्रकारे साहित्यदृष्ट्या जर विचार केला तर परिपूर्ण अशा प्रकारचं हे साहित्य आपल्याला पाहायला मिळतं. आजचा आपला विषय आहे कर्म पद्धती, कर्म सिद्धांत. हा 9 पद्धती त्यांनी सांगितल्या. आज्ञे पद्धती पाहिली ती आपण सगळ्या पाहत आहे. परोपकार पाहत आहे, विद्वत पद्धती पाहत आहे. या सगळ्या 9 पद्धती झाल्यानंतर सगळ्यात शेवटी भर्तृहरी या 10व्या पद्धतीला हात घालतात. आणि महत्वाचं आहे की सगळ्यात शेवटी का सांगितली कर्म पद्धती, कारण 9ही पद्धती झाल्यानंतर जेव्हा आपल्याला विशेष काहीतरी प्रभावाने सांगायचं असतं, ग्रंथाचा शेवट करायचा आहे, आणि तो कसा करायचा, तर हा ग्रंथ वाचल्यानंतर प्रेक्षकांच्या किंवा वाचकांच्या मनामध्ये कायम चांगला ठसा निर्माण झाला पाहिजे. म्हणून आपण समजा जेवायला बसलो तर सगळ्यात शेवटी आपण काय खातो, तर ताटातला जो सुंदर पदार्थ आहे, सगळ्यात चांगला जो आपल्याला आवडणारा पदार्थ आहे, तर तो आपण सगळ्यात शेवटी ठेवतो. म्हणून कर्म पद्धती ही, याचा अर्थ बाकीच्या 10 कमी आहेत असा अर्थ नाही आहे, पण ही सगळ्यात श्रेष्ठ पद्धती भर्तृहरी त्या निमित्ताने मांडतायत. पहिला श्लोक आहे, नमस्यामो देवान ननु हत विधेयस्तेपि वशगा विधिर्वन्द्यासोपि प्रति नियम कर्मैक फलदः फलम कर्मायत्तम यदि किम परैर किम न विदिता नमस्तत् कर्मेभ्यो विधिरपि नयेभ्यो प्रभवती. आपण 9 पद्धती पाहिल्या, आणि सगळ्यात शेवटी सांगतात की कर्म कसं आहे, की कर्माच्या पुढे कोणाचीही सत्ता चालत नाही. महत्वाचं आहे की आपलं कर्म, आपण म्हणतो की आपण सगळेजण अखंडपणे कर्म करतो, कर्माशिवाय आपण राहू शकत नाही. आणि मग कर्म कसं आहे, तर नमस्यामो, इथून सुरुवात केली त्यांनी, नमस्यामो देवान. मी जर पहिले देवांना नमस्कार करायचा ठरवला तर ते कसे आहेत, तर ते नशिबाच्या हातामध्ये आहेत, विधीच्या हातामध्ये आहेत. जे विधी लिखित आहे त्याचप्रमाणे देवतांना वागावं लागतं. आज याचे आपण अनेक उदाहरणं अनेक अवतारांमध्ये पाहिले. भगवान रामचंद्रांचा अवतार आहे, आणि भरत त्यांच्या भेटीला येतो. भरत म्हणतो की दुर्दैवाने सगळं हे चालू आहे. रामचंद्र म्हणतात नाही, दुर्दैवाने नाही आहे, की जे पूर्वसंचित केलेले आहे. आपल्याला गदिमांचं प्रसिद्ध वचन आहे, खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा. हे जे महत्वाचं आहे की जे पूर्वसंचित केले आहे, समर्थ ज्याप्रमाणे म्हणतात, मनात्वाची रे पूर्वसंचित केले, तीच भूमिका. आणि मग रामचंद्र म्हणतात, न दोषी तात न मात दोषी. ही जी भूमिका आहे की याच्यात आई दोषी नाही आहे, वडील दोषी नाही आहे, तर जे पूर्वसंचित आहे त्याच्या आधी जे आपण कर्म केलेले आहे त्याचेच फळ आपल्याला कुठेतरी भोगावे लागतात. मग आपण देवतांचा जर विचार केला तर या देवता सुद्धा कशा आहेत, तर त्या सुद्धा नशिबाच्या हातात आहेत असं भर्तृहरी सांगतात. आणि मग महत्वाचं आहे की विधिर्वंद्या सोपी प्रतिनियम कर्मैक फलदः. मग विधिर्वंद्या, विधी जे आहे, मग नशीब जे आहे, तर नशीब काय आहे, तर नशीब जे तुम्ही केलेलं कर्म आहे त्याचंच फळ म्हणजे नशीब आहे. आपण जे कर्म करतो, आपण जी उपासना करतो, त्या उपासनाचं आपल्याला मिळणारं जे फल आहे ते फल म्हणजेच नशीब आहे. आणि महत्वाचं आहे की आपण अनेक छोट्या छोट्या पिक्चरच्या गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अध्यात्म पाहायला मिळतं. तुम्हाला पिक्चरच्या गाण्यात अध्यात्म कसं आहे, एक मध्ये लागून गेला सिनेमा, त्यामध्ये गाणं आहे, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. आपण नेहमी ऐकतो की आपण ज्याप्रमाणे कर्म करतो, आपण ज्याप्रमाणे कृती करतो तसं आपल्याला फळ मिळतो. यह है गीता का ज्ञान. अशा पद्धतीने गीतेचं जे ज्ञान आहे ते आपल्याला कसं आहे की ज्याप्रमाणे आपण कर्म करतो त्या कर्मानुसार आपल्याला फळ मिळत आहे. दुसऱ्या पद्धतीला मराठीमध्ये आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आपण ज्याप्रमाणे कर्म करत आहे त्या कर्माचं जे फळ आहे ते म्हणजेच नशीब आहे आपलं. महत्वाचा आहे पण हा श्लोक, की आपण म्हणतो की नशीब नशीब काय आहे, तर आपण जे आधी केलेलं कर्म आहे त्या कर्माचं फळ आपल्याला नशीब रूपामध्ये मिळत आहे. आणि म्हणून महत्वाचं आहे की आपण जर समजा ठरवलं की मी नुसतंच उपासना करायची, नुसती एखाद्या देवाची विनवणी प्रार्थना करायची, मी समजा समजलं की मी स्वतः शिक्षक आहे आणि शाळेत न जाता मी जर म्हटलं की मी दिवसभर पूजा केली तर काय बिघडते, म्हणजे माझी उपासना तर चांगली आहे ना, उपासना आपण अनेक वेळ केला, पण मला तसं करता येत नाही. घड्याळाच्या काट्याकडे पाहून आपल्याला पूजा करावी लागते आणि घड्याळामध्ये किती वाजले हे पाहून आपल्याला ठरवावं लागते, मग आपली स्पीड वाढवावी लागते कदाचित. कारण काय आहे की मला कर्माला प्राधान्य देणं भाग आहे. कारण आपण कर्म हीच पूजा, ज्यावेळेस आपण म्हणतो की कर्म सुद्धा मला करणं महत्वाचं आहे. नुसती मी उपासना केली, उद्या माझ्या शाळेत जर कोणाची व्हिजिट झाली तर मी त्याला हे कारण सांगणार आहे का नाही, आज माझी पूजा करायला थोडासा मला जास्त उशीर झाला म्हणून मी शाळेमध्ये अर्धा तास उशीर आलो, हे एक्सक्यूज मला देता येत नाही. त्याच्यामुळे मला माझं कर्म केलंच पाहिजे आणि कर्म करणं हे आवश्यक आहे. मग महत्वाचं आहे की कर्मच जर मला फल देणार आहे तर मग देवता कशाला, साहजिक आहे ना. मग देवतांची गरज काय आहे, फलम कर्मा यत्तम किम पराई किमच विधिना. मग देवतांची आवश्यकता काय आहे, तर महत्वाचं आहे की देवता ह्या कशा आहेत, तर देवता ह्या कर्म नियंत्या आहे असं सांगितलंय. कर्माचं नियंत्रण आहे, म्हणजे कर्मावर वॉच ठेवण्याचं काम देवता करतात. मी म्हणतो आता आपण सगळेजण म्हणतो की आपल्याला वेगवेगळे नियम आहे की नाही, आपल्या जो घटना आहे की नाही, संविधान आहे, आपल्या जो सगळे नियम आहेत, ट्रॅफिकचे नियम आपल्या जो आहेत. मग मी ट्रॅफिकचे नियम कधी पाळतो, तर पोलीस नसताना पाळतो. समजा कोणीच ट्रॅफिक पोलीस उभा नाही आहे तरी सुद्धा मी माझे नियम पाळतो का, जर मी पाळत असेल तर मला कर्म देवाची आवश्यकता नाही. मी माझे कर्म खरंच शुद्ध करत असतील तर मला भगवंताची माझ्याकडे लक्ष असण्याची आवश्यकता नाही. पण तो लक्ष त्याला का ठेवावं लागतं, कारण अनेक जण असे असतात की ट्रॅफिक पोलीस समोर दिसल्याशिवाय ते रहदारीचे नियम पाळत नाही. मग भगवत शक्ती अशी आहे, ती या कर्मावर नियंत्रण ठेवणारी शक्ती आहे. आणि म्हणून सगळ्यात शेवटी भरतवारी या श्लोकात म्हणतात की मग त्या कर्माला माझा नमस्कार असो, ते कर्म अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, भरतवारी म्हणतात, ब्रह्मा येन कुला नियमितो ब्रह्मांड भांडोदरे विष्णुर येन दशावतार ग्रहणे क्षिप्तो महासंकटे रुद्रो येन कपाल पाणी पुटके भिक्षाटनम सेवते सूर्यो भ्राम्यते नित्यमेव गगने तस्मै नमः कर्मणे. हा शार्दूल विक्रीडीतला श्लोक आहे, आपण सुभाषितासारखा म्हणू शकतो. महत्वाचं आहे की या सगळ्या देवतांची नावा ब्रह्मा विष्णू महेश सगळे आपल्याला पाहायला मिळतात, सूर्य पाहायला मिळतो. आणि महत्वाचं आहे या सगळ्या देवतांवर सुद्धा कर्माची सत्ता चालते. महत्वाचं आहे की आता यांचे जे कर्म आहे त्याच्यात थोडस त्यांचे थोडेसे वाईट कर्मांचा विचार घेतलेला आहे. आता ब्रह्माजीला सुद्धा त्रास होतो, शंकराला त्रास होतो, विष्णू असं सांगायची ती पद्धत आहे. आता महत्वाचं आहे की एवढ्या मोठ्यांना त्रास होतो तर आपण कुठं आहे, मग हे कशाला सांगितले, तर आपणही आपल्यावरही अनेक संकट येतात. पण आपल्याला जेव्हा लक्षात येतं, समजा मी रस्त्याने चाललो असताना माझी गाडी स्लिप झाली, मला हातापायाला खरचटलं, मला खूप वाईट वाटतं. पण थोड्या वेळाने पाहतो की त्याच रस्त्याने खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि समोरच्याला एकदम ICU मध्ये भरती करायचं काम पडलंय, माझं दुःख मला कमी होऊन जातं. अरे बापरे, मला तर काहीच नाही झालंय, त्याला तर प्रचंड लागलेला आहे ना. आणि मग मी विचार करतो की नाही, यांना जर म्हणजे जसं ब्रह्माजीला जर त्रास होतो कर्माचा तर मला तर होणारच आहे ना. विष्णूला जर त्याचा त्रास होतो तर मी केस झाडकी पत्ती आपण ज्याप्रमाणे म्हणतो या पद्धतीने मध्ये कसं म्हटलंय, ब्रह्मा येन कुलाव नियमितो ब्रह्मांड भांडोदरे. या ठिकाणी कुलाल शब्दाचा अर्थ कुंभार आहे. आणि मग भगवंताला या आपल्या देहाला आपण 84 लक्ष योनी ज्या आहेत त्यांची रचना ब्रह्माजी करतात, त्यांची रचना करतात. आणि या देहाला घट वेदांतामध्ये आपण म्हणतो. आणि मग देहाला घट म्हणतो म्हणून ब्रह्माजी आहे ते कुंभार आहेत. आणि मग ते या घटामध्ये राहूनच, महत्वाचं आहे बरं, घटामध्ये राहून घटाची महत्वाचं आहे की ब्रह्माजी ब्रह्मांडाच्या बाहेर नाही आहे, ते या ब्रह्मांडामध्येच असून या ब्रह्मांडाची, खरं तर घटाच्या आतमध्ये राहून कुंभार घटाची निर्मिती करू शकत नाही. पण इथं थोडा वेगळ्या अर्थाने वापरलाय की ब्रह्मांडामध्ये राहून ब्रह्माजी काय करतात, तर याची निर्मिती करतात. आणि मग कसं आहे की 84 लक्ष योनीची, आणि महत्वाचं आहे की
भारतीय शास्त्र कसं आहे तर ब्रह्मांड म्हटलंय, ब्रह्मालाही अंड म्हटलंय, म्हणजे ओव्हल शेप. ओव्हल शेप म्हटलं का आपल्याला सायंटिफिक वाटतं एकदम. आणि ब्रह्मांड म्हटलं की अंडाकार आहे. महत्वाचं आहे की आपण ज्या रचना करतो आपल्या इथं भूगोलच आहे. काही ठिकाणी पृथ्वी सपाट आहे असंही ठिकाणी काही धर्मशास्त्रांमध्ये दुसऱ्या धर्माचा येऊ शकतो संदर्भ, पण आपलं शास्त्र शुद्ध आहे. आपल्या इथं भूगोल आहे, ग्रह गोल आहेत, हे सगळे गोलच आहेत. आणि ब्रह्मांड आहे ते ओव्हल शेप आहे. ओव्हल शेप कसा आपल्या सगळ्यांना परिचित आहे. आणि म्हणून या ब्रह्मांडामध्ये राहून ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करतात. आता महत्वाचं आहे की कर्माने काय केलंय तर ब्रह्माजीला सुद्धा कामाला लावलेलं आहे. महत्वाचं आहे की कर्माने ब्रह्माजीला सुद्धा कामाला लावलं, विष्णूला सुद्धा लावलं. मग दुसरा हे चरण आहे, विष्णू ये न दशावतार गहने क्षिप्तो महासंकटे. 10 अवतार घ्यायला भाग पाडलं आणि त्याच्यामध्ये विष्णूच्या वाट्याला नाना प्रकारची संकटे आली. ठीक आहे, आता चांगल्या अर्थाने विष्णूंनी जसं आपण परित्राणाय साधूनाम श्लोक वापरतो की धर्म संस्थापनार्थाय जरी अवतार असले तरी या अवतारांमध्ये भगवान विष्णूंना नाना प्रकारचे दुःख कष्ट झालेली आहेत. कसं दिलाय तर मत्स्य अवतारामध्ये त्यांना आपलं शरीर मोठं मोठं करावं लागलं आणि त्या जो नाव आहे त्या नावेला पैलती लावा लागलं. कच्छ अवतारामध्ये पर्वत पाठीवर घ्यावा लागला. भाई संकटच आहे. एवढा मोठा पर्वत उचलायला लावलं. वराह अवतारामध्ये युद्ध करावं लागलं. नरसिंह अवतारामध्ये खंब्यामध्ये बसून राहावं लागलं. म्हणजे कर्माची गती कशी आहे ना, भगवान विष्णू खंब्यामध्ये बसून आहेत आणि मग ते तिथून बाहेर पडतात. वामन अवतारामध्ये बलीकडे भिक्षा मागावी लागली. भगवान आहे बरं, त्रैलोक्याचे स्वामी आहेत आणि भगवान बलीकडे याचना करतायत, हात समोर करतायत, भिक्षा मागत आहेत. ही कर्माची गती आहे. महत्वाचं आहे, कर्माने कोणाला सोडलेलं नाही आहे. परशुराम अवतारामध्ये प्रचंड संहार करावा लागला, प्रचंड क्रौर्य दाखवावं लागलं. राम अवतारामध्ये सगळ्यांना परिचित आहे, वनवास सोसावा लागला. भगवान आहे बरं, भगवंताला सगळंच माहित आहे. रावणाला मारणं काही खूप कठीण होतं का जर त्यांनी आपलं स्वतःचं रूप प्रकट केलं असतं तर, पण नाही, मनुष्य रूपामध्ये अवतार घेऊन सगळ्या प्रकारचे नाना प्रकारचे दुःख भोगून ते पुढे गेलेले आहेत. कृष्ण अवतारामध्ये, आता कृष्णच तो भगवान स्वयं आपण म्हणतो, कृष्ण अवतार श्रेष्ठ अवतार आहे, पण कृष्ण अवतारामध्ये भगवंताला स्वतःच्या समोर आपले सगळ्या नातेवाईकांची हत्या झालेली, वंशाचा नाश झालेला पाहावा लागला. हे सगळं कर्म करत आहे. कर्मानुसार या सगळ्यांची गती आहे. तिसरं दिलाय, रुद्रो ये न कपाल पाणी पुटके भिक्षातनम सेवते. मग भगवान शंकरांची अवस्था कशी आहे, हे हातामध्ये कवटी घेऊन आहे, कवटीचं मस्तक आहे असं म्हणतात. सुरुवातीला ब्रह्माजीला 5 मस्तक होते. त्यांनी असत्य भाषण केल्यामुळे विष्णूंनी त्यांचं एक मस्तक उडवलं आणि मग हे स्मशानवासीच आहेत, यांनी ते स्वच्छ केलं आणि मग ते ब्रह्मदेवाची कवटी जी आहे 5 मस्तकाची ती यांच्या हातामध्ये आहे. विचार करा काय वर्णन आहे. आता हे परमयोगी आहे, त्यामुळे त्यांना काहीही केलं तर शोभून जाते आणि मग त्याच्यामुळे ते भिक्षा मागतात. आता महत्वाचं आहे, भगवान भिक्षा मागतात आणि मा जगदंबा अन्नपूर्णा भिक्षा वाढते. आपल्याला ऐकायला वा 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 वा, जगदंबा स्वतः भिक्षा वाढत आहे. पण महत्वाचं आहे, हे जगदंबेकडे जातात आणि मग तिथे तांडव नृत्य करतात आणि मग ती जगदंबा भिक्षा वाढते. महत्वाचं आहे, चांगल्या गोष्टी सोडून द्या, पण भिक्षेसाठी जे कवटी वापरत आहे यांच्या जो भिक्षा मागण्यासाठी चांगलं एखादं साधन सुद्धा नाही आहे, एखादी चांगली स्थालिका सुद्धा नाही आहे, ही परिस्थिती आहे. आणि अकांड तांडव केल्याशिवाय ती जगदंबा यांना जेवायला देत नाही. ते दिसायला श्लोक खूप चांगला दिसतो, पण यांचा राग आल्याशिवाय, यांनी तांडव केल्याशिवाय ती अंबाबाई यांना वाढत नाही. अशा प्रकारे त्या कर्माच्या सगळे अधीन आहेत. आणि सूर्यो ब्राह्म्यते नित्यमेव गगने, सूर्य सुद्धा अहोरात्र फिरत आहे आकाशामध्ये. कशामुळे तर कर्मामुळे. म्हणून तस्मै नमः कर्मणे, म्हणून त्या कर्माला माझा नमस्कार असो. थोडसा विस्तृत याच्यामध्ये सगळे विवेचन असल्यामुळे आणि 10 श्लोक कदाचित होतील की नाही माहित नाही, पण आपण प्रयत्न करू त्याच्यामध्ये. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. तिसरा श्लोक आहे, याम साधुश्च खलान करोति विदुषो मूर्खान हितान द्वेषिनः प्रत्यक्षम कुरुते परोक्ष अमृतम हालाहलम तक्षणात तामा राधे सत्क्रियाम भगवती भोक्तुम फलम वांचितम. हे साधो व्यसने गुणेश विपुले अस्याम वृथाम मा कृतः. त्यांनी सांगितलं, हे साधो
त्यांनी सगळ्या लोकांना साधू म्हटलेलं आहे. कारण आता 90-95 श्लोक झालेले आहेत आणि आता सगळेजण ऐकणारे सुद्धा एक सज्जन झालेले आहे असं भरतवारींचं मत आहे. आणि ते म्हणतात की इतर गुणांच्या मागे तू लागू नको, बाकी सगळे गुण कितीही चांगले असले, केवळ कर्माची कास तू धर. कर्माची कास जर तू धरली तर बाकी सगळे गुण तुला आपोआप वश होतील. मग कसे आहे ते, याम साधूश्च खलान करोती. जे दुष्ट लोक आहेत, आपण पाहिलं दुष्ट हा केवळ शारीरिक क्रिया करणारा किंवा एखादी कृती करणारा दुष्ट नाही, तर वाईट विचार करणारा, वाईट चिंतन करणारा जो आहे तो दुष्ट आहे. मग हा दुष्ट लोक जे आहे यांची दुष्टता निघून जाते. कशामुळे? चांगले कर्म असल्यामुळे. आणि मग विदुषो मूर्खान, म्हणजे जे विदुष लोक आहेत, जे मूर्ख लोक आहेत ते विद्वान होतात. मग विदुषो मूर्खान, आपल्याला सगळ्यांना पंचतंत्राची कथा माहित आहे. विष्णू शर्मा नावाचे प्रसिद्ध हे आहेत, ऋषी आहेत. त्यांनी 3 मूर्ख मुलं सोबत घेतले आणि त्यांना सांगितलं की राजा, या तुझ्या 3 मूर्खांना मी 6 महिन्यात हुशार करून दाखवतो. अत्यंत मूढ होते, अत्यंत अज्ञानी होते, पण त्या विष्णू शर्मांनी अतिशय छोट्या छोट्या, आपण ते पुस्तक वाचाल तर कधी कासवाची गोष्ट आहे, कधी सशाची गोष्ट आहे, कधी उंदराची गोष्ट आहे, अशा छोट्या छोट्या कथा सांगून त्यांनी त्या राजपुत्रांना अतिशय विद्वान केलं. मग कर्म कसं आहे तर मूर्खांना हुशार करतं. तिसं आहे, महत्वाचं आहे की आपण हुशार करतं आणि आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजे हे सांगतं. प्रत्यक्षम कुरुते परोक्ष. मग एखादी गोष्ट जी आहे ती आपल्या परोक्ष घडलेली आहे. आणि आपण शब्द वापरतो अपरोक्ष. झालाय का कदाचित माहित नाही, पहिल्या दिवशी ज्याच्यात कदाचित विवेचनात आले असेल, मी पुनरुक्ती टाळतो. परोक्ष म्हणजे आपल्या मागे घडलेलं आणि अपरोक्ष म्हणजे आपल्या समोर जे घडत आहे ते. व्याख्यान चालू आहे, अपरोक्ष आहे बरं, आपण त्याला शब्द वापरतो. आणि महत्वाचं आहे की जी गोष्ट आपल्याला दिसत नाही, समजत नाही, ती गोष्ट सुद्धा कर्माच्या चांगल्या कर्म जर आपले असेल तर आपल्याला ती गोष्ट कळते. आपल्याला त्या गोष्टी वेगवेगळ्या स्रोताच्या माध्यमातून कळतात. अमृतम हलाहनम तक्षणात, हलाहलाचे सुद्धा अमृत होते. मग माझे कर्म जर चांगले असेल तर मी विष प्यायला काय हरकत आहे असा विचार चुकूनही मनात आणायचा नाही. ते सुभाषितामध्ये ठीक आहे, म्हणजे याचा तसा अर्थ नाही आहे. तर ज्या वाईट गोष्टी असतात त्या चांगल्या घडायला लागतात, त्या चांगल्या होतात. विष प्राशन करण्याची ताकद फक्त महादेवांमध्ये आहे. आणि मग ते विष का प्राशन करतात त्याचंही सुंदर आहे की वरतून विष येत होतं आणि आतून राम येत होता आणि म्हणून विश्राम झाला, हे आपण पाहिलेलं आहे. आणि महत्वाची आहे की तुम्हाला जी क्रिया करायची असेल तर ती सत्क्रियाच आपण केली पाहिजे. कारण महत्वाचं आहे, कर्मानीच आपल्याला हे सगळे फल मिळू शकतात. हे सगळे बदल मनुष्यामध्ये जे करायचे आहे ते केवळ कर्मानीच होऊ शकतात. पुढच्या श्लोकामध्ये भरतवारी म्हणतात, शुभ्रम सद्म सविभ्रमा युवतया श्वेतात पत्रो ज्वला लक्ष्मी इत्यनुभूयते स्थिर मनुष्यते शुभ कर्मणी विच्छिन्ने नितराम अनंग कलह क्रीडा त्रुटतंदुकम मुक्ता जाला विव प्रयती झटिती भ्रश्य दृश्यो दृश्यताम. महत्वाचं आहे की मनुष्याने जर चांगले कर्म केले तर त्याला सगळ्या चांगल्या गोष्टी मिळतात. महत्वाचं पुन्हा आहे, मग चांगले कर्म कसे काय ठरवायचे? एखादं कर्म चांगलं आहे की एखादं कर्म वाईट आहे, हा आपल्या याच्यात बऱ्याचशा यात पाहायच्या पद्धती आहे. की मला जसं मला जर विद्यार्थ्यांनी विचारलं चांगले कर्म काय वाईट कर्म काय, तर मी फळ्याचे 2 भाग करील आणि यादी करून देईल मुलांना. पण तसं नाही, आपल्याला ठरवता आलं पाहिजे. महत्वाचं आहे की मी जी कृती केल्यानंतर इतरांनी ती कृती माझी पाहिली पाहिजे असं आपल्याला वाटते, ती चांगली कृती. आणि मी जी कृती केल्यानंतर माझी कृती लोकांनी पाहू नये असं मला वाटते, ती वाईट कृती. समजा मी माझ्या घरी बसलेलो आहे, मस्तपैकी दूध पित आहे, तेवढ्यात कोणी माझा मित्र आला तर मला काही वाईट वाटायचं कारण आहे का? दूधच पित आहे ना. पण पदार्थ बदला आणि मग मित्र आला तर मग माझी अवस्था कशी होईल? मग जी गोष्ट लोकांनी पाहू नये असं मला वाटते ती वाईट गोष्ट आहे. हा याच्यातला हे आहे. विनोबा भावेंना सुंदर प्रश्न हाच विचारला बरं, एक वेगळ्या पद्धतीचा विचार आहे. विनोबांना विचारलं की तुम्ही एखादी गोष्ट चांगली वाईट म्हणताय, पण आम्ही कसं ठरवायचं ती गोष्ट चांगली आहे की वाईट आहे? ना, खूप मोठा प्रश्न आहे ना, की मला समजलं पाहिजे माझं की मी जी गोष्ट करताय चांगली वाईट आहे. विनोबांनी म्हणे माझं आज तर हे उत्तर येत नाही, पण मी याच्यावर चिंतन करून उत्तर देतो. 2-4 दिवसांनी विनोबांनी सांगितलं की महत्वाचं आहे का, खूप चांगला श्लोक आहे की जी गोष्ट व्यापक होते ती गोष्ट चांगली. किंवा कशी चांगली? आता या सभागृहामध्ये तुम्ही सगळेजण शांत बसून आहे, सगळेजण शांत बसून आहे, शांतता व्यापक आहे.
तरी शांतता टिकत आहे आणि माझं प्रवचनही व्यवस्थित चालू आहे. आता विचार करा, तुम्ही कल्ला करणं चालू केलं, मग तुम्ही कल्ला करणं चालू केलं तर मला माझं भाषण बंद करावं लागतं. याचा अर्थ कल्ला करणे ही गोष्ट वाईट आहे. महत्वाचं आहे ना, दारू पिणे गोष्ट वाईट आहे. विचार करा की गावातले सगळेच लोक दारू पिते असं होईल का? व्यापक नाही होणार ना. चोरी करणे वाईट आहे. मी दुसऱ्याच्या घरी चोरी केली, आता दुसराही चोरीला निघालाय, तो अजून तिसऱ्याच्या घरी चोरी करताय, सगळेच लोक एकमेकाच्या घरी चोरी करताय. विचार करा, नाही टिकणार ना. मग चोरी करणं हे व्यापक झाल्यावर टिकत नाही, आणि जी गोष्ट व्यापक झाल्यावर टिकत नाही ती गोष्ट वाईट आहे. आणि जी व्यापक झाल्यावरही टिकते, सगळेजण आपापले कामं इमानदारीनं करतायत, ही गोष्ट चांगली आहे. ती कितीही व्यापक झाली तरी ती टिकते. मग चांगले कर्म करणं ही चांगली गोष्ट आहे. अशा पद्धती विनोबांनी सांगितलं. महत्वाच्या श्लोकाकडे वळू. शुभ्रम सद्म धवल प्रासाद, अतिशय स्वच्छ घर, घराला स्वच्छ चांगला स्वच्छ पैकी एकदम एशियन पेंट पांढरा स्वच्छ मारलेला तयार करू, आणि सुंदर सजवलेलं घर, व्हाईट हाऊस ज्याला आपण म्हणतो की नाही, अशा पद्धतीचं घर. घराला आपण पेंट केव्हा मारतो? जेव्हा आता पूर्णपणे सगळं घर व्यवस्थित वेल फर्निश तयार झालेलं आहे, तेव्हा आपण घराला बाहेरून कलर मारतो. अशा सुंदर घर आहे. महत्वाचं आहे, घर आपल्याला कधी पूर्णता आहे. पहिले आपण अन्नाची गरज भागते, त्याच्यानंतर वस्त्राची गरज, त्याच्यानंतर आपला निवारा आहे, आणि मग त्याच्यानंतर कसं आहे, सविभ्रमा युवतया. आणि मग त्याचे नुसतं घर असून फायदा नाही, त्याच्यामध्ये गृहिणी पाहिजे. नुसत्या घराला शोभा नाही आहे. गृहिणी गृहमुच्यते, आपल्या सगळ्यांना श्लोक माहिती आहे की केवळ घर असून फायदा नाही. घरातली जर आपली पत्नी गावाला गेली 8 दिवस, विचार करा तर आपल्या घराची अवस्था कशी राहते. हे सगळे तसे असतील असं म्हणणं नाही आहे, अनेक चांगलेही लोक असतील निश्चितपणे, पण महत्वाचं आहे. आणि 8 दिवसांत आल्यानंतर तिची आपल्याला रिॲक्शन माहित असते काय असते, तर मग हे आपल्याला पाहायला मिळते. म्हणून गृहिणी गृहमुच्यते. आणि मग चांगल्या प्रकारची साधने आपल्या तरी महत्वाचं आहे. बरं, घर सगळं बांधायचं कोणी? तर बुवानी बांधायचं. विटा कोणी मोजायच्या? सगळी मेहनत कोणी करायची? रेती कोणी आणायची? वेगवेगळ्या प्रकारचे टाईल्स कोणी शोधायच्या? माणसांचे. आता आजकाल स्त्रिया साथ देतात, चांगली गोष्ट आहे, तो विषय नाही आहे. आणि मग सगळं झाल्यानंतर ठसे कोणाचे? शिक्के कोणाचे घरावर? तिचं आहे ना, कारण यांनी नुसती इमारत बांधलेली आहे. महत्वाचं आहे बरं, यांनी नुसतं स्ट्रक्चर उभं केलं आहे, घर नाही बांधलेलं आहे. त्या घराला घरपण देणारी ती आहे, म्हणून तिचे ठसे आहेत. अशा प्रकारचं एक सुंदर हे आहे. आणि मग श्वेतात पत्रोज्वला लक्ष्मी, श्वेतपत्र असणारी लक्ष्मी, श्वेत छत्र असणारी लक्ष्मी. महत्वाचं आहे की श्वेत छत्र धारण करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर सम्राटाला आहे. आणि मग तशी लक्ष्मी हे सगळं कुठपर्यंत टिकते? जोपर्यंत त्यांनी सांगितलंय की मोत्याची सुंदर माळ आहे, आणि ती माळ एका धाग्याने गुंफलेली आहे. तो धागा कर्माचा जो धागा आहे, तोपर्यंत मजबूत आहे, तोपर्यंत हे सगळे वैभव तुमचे टिकणार आहे. ज्या क्षणी तो कर्माचा धागा संपला, कर्म आपले कमी झाले, त्या क्षणी तुम्ही हे सगळं, जशी मोत्याची माळ तुटून सगळे मोती इतस्ततः विखुरले जातात, त्याप्रमाणे तुमचे तुमचं कर्म किंवा तुमचं पुण्य संपलं की माणसाची अशी अवस्था होते, असं महाराज भरद्वारी आपल्या श्लोकामध्ये सांगतात. त्यानंतर पुढचा श्लोक आहे, गुणवत अगुणवद वा पूर्वताम कार्यजातम परिणती अवधार्या यत्तथा पंडितेन अतिरभस कृतानाम कर्मनामाम विपत्ते भवती हृदयादी शल्यतुल्यो विपाकः. महत्वाचं आहे की भली चांगली किंवा वाईट कर्म करताना शहाण्या माणसांनी जो अंतिम परिणाम आहे, फायनल जो रिझल्ट आहे, त्याची काळजी करावी. कारण अविवेकाने केलेल्या कृत्याचा परिपाक हृदयाला एखाद्या शल्याप्रमाणे होतो, असं भरद्वारी सांगतात. महत्वाचं आहे, आपले इथं 5 महाकाव्य सांगितलेले आहेत. कालिदासांचं रघुवंश आणि कुमार संभवम, भारवीचं किरार्तार्जुनियम, माघाचा शिशुपाल वध आणि हर्षाचं नैषधेय चरित्रम. याच्यापैकी भारवी जे कवी आहेत त्यांनी एकच काव्य रचलं. महत्वाचं आहे, पण एकच रचना आहे त्यांची. कोणती? किरार्तार्जुनियम. किरात म्हणजे भगवान शंकर आणि अर्जुन यांची ती कथा आहे महाभारतातली. असे अनेक कवी संस्कृतमध्ये होऊन गेले. शूद्रक नावाचे कवी आहे, त्यांनी एकच काव्य लिहिलं, वृक्षकटिकम. पण अजरामर काव्य लिहिलं. विशाखा दत्त शूद्रकांनी विशाखा दत्तांनी एकच काव्य लिहिलं, त्याचं नाव मुद्रा राक्षस. अशा प्रकारे संस्कृत साहित्यामध्ये एकमेव रचना. बरं, जसं कालिदासांची आपण अनेक रचना पाहतो,
एकच रचना किरातार्जुनियम, त्याच्यामध्ये एक सुंदर श्लोक आहे की सहसा विदधित न क्रिया अविवेकः. मी डिटेल सांगणार नाही श्लोक. एक राजा होता की कोणतीही क्रिया अविवेकाने करायची नाही, असा प्रकारचा एक सुंदर श्लोक त्याच्यात आहे. त्याला तो श्लोक इतका आवडला की त्यांनी स्वतःच्या शयन कक्षामध्ये तो श्लोक लावून दिला. एकदम आता राज्यात असल्यावर काय आहे, सोन्याच्या या अक्षरांनी वगैरे मढवलेला तो श्लोक त्यांनी स्वतःच्या बेडवर वरती, एकदम सुंदर बेड असेल त्याच्यावरती तो श्लोक लावून दिला की कोणतीही कृत्य अविवेकाने करायचं नाही, अशा प्रकारे त्या श्लोकाचा अर्थ होता. आणि राजाने तो श्लोक इतका आवडला, त्याने तो लावला. एक दिवस राजा शिकारीसाठी बाहेर गेला. शिकारीसाठी राजा गेला. राजा जंगलामध्ये गेला आणि अचानक काही वेळानंतर राणीला न सांगता, काही कदाचित काही दिवस बाहेर राहिला असेल, 2-4 दिवसानंतर अकस्मात राजा वापस आला आणि पाहतो तर काय, आपल्या बेडवर, आपल्या शयन कक्षामध्ये एक दुसराच युवक झोपलेला आहे. विचार करा बरं, स्वतःच्या शयन कक्षामध्ये दुसराच युवक झोपलेला राजाला दिसला. आणि साहजिकपणे राजाची प्रतिक्रिया जशी आपली राहते, राजाने ताबडतोब खड्ग उपसला की माझ्या बेडवर, माझ्या गैरहजेरीमध्ये दुसरा कोणी नवयुवक झोपलेला आहे, ही कल्पनाच असहनीय आहे ना. आणि मग राजा त्या तलवारीने आता त्या समोरच्या युवकावर वार करणार. राजाला सुभाषित दिसते, सहसा विदधित न क्रिया अविवेकः. कोणतीही क्रिया अविवेकाने करायची नाही. विचार तर करावा लागेल की काय नेमकं आहे, की हा कोण असेल, इथपर्यंत कसा आला, राणीने त्याला स्वतःच्या बेडवर कसं काय येऊ दिलं. बाकीचे पहारेकरी जे आहेत, हे जो शयन कक्षामध्ये येणं आणि स्वतःच्या पलंगावर झोपल्या इतका कोणीतरी तर अधिकारी असला पाहिजे. मग तो त्याच्यात भले वाईटचा असेल काही, ते पाहू नंतर काय करायचं. मग राजाने विवेक केला. राजा थांबला. तेवढ्यात राणी बाहेरून धावत धावत आली. राणी म्हणे, अहो तुम्हाला माहित आहे का, जो आपला मुलगा 25 वर्षापूर्वी हरवला होता, चोरांनी त्याला चोरून दिलं होतं, तो मुलगा दैवयोगाने वापस आलेला आहे. राजाचा स्वतःचाच मुलगा दैवयोगाने तो वापस आलेला आहे आणि तो झोपलेला आहे. विचार करा, विवेकाने प्रश्न सोडवला नसता तर काय झालं असतं. त्याचं शिर वेगळं झाल्यानंतर मग राजाला समजलं असतं, अरे आपण आपल्याच मुलाची हत्या केली तर किती भयानक झालं असतं. म्हणून या श्लोकामध्ये तेच आहे की कोणतीही क्रिया करताना आपल्याला सारासार विवेकाचा विचार करायचा आहे. आणि मग त्याच्यामुळे त्याचा परिणाम, एखादी गोष्ट करण्याआधी त्याची परिणती अवधार्या, त्याची परिणती काय होणार आहे, त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याचा लाभ काय होणार आहे, त्याची हानी काय होणार आहे, यज्ञतः पंडितेनं, हे पंडित लोकांनी यज्ञपूर्वक समजून घेतलं पाहिजे. आणि नाही समजून घेतलं तर महत्वाचा पुढचा श्लोक आहे की मग आपल्याला त्या कृत्याचा परिपाक एखाद्या शल्याप्रमाणे होतो. आपल्याला ती गोष्ट छोटीशी माहित असेल, एक माणूस एक मुंगूस पाळतो. सगळ्यांना कथा माहित आहे, त्यात काही खूप विस्तृत सांगायची आवश्यकता नाही आहे. आणि मुंगूस मोठं होतं आणि ती बाई पायी पाणी भरायला कुठेतरी बाहेर गेलेली आहे. तेवढ्यात एक साप येतो आणि साप त्या लहान मुलाला चावणार. तेवढ्यात मुंगूस त्याच्यात तुटून पडतो. मुंगूस त्या सापाला मारून टाकतो. त्याचं तोंड रक्ताने भरलेलं आहे. त्याची गृहिणी वापस येते. तिला वाटते आणि आपल्याच मुलाचा जीव घेतलाय. ती त्याला ते मडकट त्याच्या अंगावर टाकून त्याला मारून टाकते. नंतर तिला कळते की या मुंगसामुळेच आपल्या मुलाचा जीव वाचलेला आहे. म्हणून हे जे महत्वाचं आहे की साधारण जे हुशार लोक आहेत त्यांनी अंतिम परिणाम काय आहे याचा विचार करून या प्रकारे कृती केली पाहिजे. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये भरतवारी म्हणतात, स्थाल्याम वैडूर्य मल्याम पचतिले तिलकलम चांदुलै इंदनौघै सौवर्णै लांगनाग्रै विलिखित वसुधा अर्कतुल्यस्य हेतो चित्वा कर्पूर खंडाम वृत्तिमिह कुरते पुद्रवानाम समंतात प्राप्येमाम कर्मभूमीम न चरुत मनुजो यस्तपो बंधभागः. जे लोक पृथ्वीवर येऊन कर्मभूमीवर प्राप्येमाम कर्मभूमीम न चरुत मनुजो यस्तपो मंदभागः. पृथ्वीवर येऊन कर्मभूमीवर येऊन जे लोक तपश्चरण करत नाही ते कसे असतात, त्या वरच्या 3 लाईन मध्ये सांगितलं आहे. स्थाल्याम वैडूर्य माल्याम. आता महत्वाचं आहे की आपल्याला पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं की महत्वाचं आहे की भारत ही भूमी कशी आहे, कर्मभूमी आहे. आणि मग मुद्गलांसमोर विमान आलं
हे विचारतात की स्वर्गात जायसाठी विचारतात तुमच्या स्वर्गात काय काय चांगलं आहे, ते सगळं सांगतात की स्वर्गाच्या इथे दुःख नाही आहे, इथं गेलेल्या माणसाला कोणत्याही प्रकारची टॅबलेट घ्यायची गरज नाही, कोणती बिमारी नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही, कोणतंही डोकं दुखत नाही, हातपाय दुखत नाही. किती सुंदर आहे की नाही. कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशनची गरज नाही, कोणती व्याधी नाही, कोणती जरा नाही, कायम तारुण्य राहता येतं, नाना प्रकारचं अमृत आहे, अप्सरा आहे, नाना प्रकार सांगितले. मग 3 दोष सांगितले. पहिल्या दिवशी झालेला असल्यामुळे विरक्ती करणार नाही. त्यात सगळ्यात महत्वाचं आहे की स्वर्गामध्ये सत्कर्माचं फळ मिळत नाही, हा त्याचा एक दोष आहे. चांगले कर्म कितीही केले त्याचं फळ जर पाहिजे असेल तर भारतातच जन्म घ्यावा लागतो, पृथ्वीवर घ्यावा लागतो. पण महत्वाचं आहे की तपस्वी लोक, आपण तुम्ही एखादी कथा ऐकली का, इंग्लंडमध्ये एक तपस्वी होता वगैरे अशी. इंग्लंडमध्ये संशोधक होता आपल्याला पाहायला मिळतं, पण इंग्लंडमध्ये एखादा श्रेष्ठ होता, तपस्वी होता, खूप तपश्चरण करत होता. या कथा आपल्याला फारशा फॉरेनमध्ये पाहायला भेटत नाही. तर म्हणून भारतामध्ये जन्म घ्यावा लागतो. कसं आहे की भारतामध्ये जन्म घेऊनही जर आपण दुर्दैवाने तप करत नसू तर ते कसं आहे, स्थाल्याम वैडूर्य माल्याम, वैडूर्य नावाचं एक रत्न आहे, त्याला आपण काय म्हणतो लहसुनिया किंवा कॅट आय नावाचं रत्न, अतिशय दुर्मिळ रत्न आहे. त्या रत्नाची थाळी केली, किती महत्वाचं आहे ना, रत्नाची थाळी केली. आणि महत्वाचं आहे रत्नाची थाळी करून खाली चंदनाचे लाकड लावले, चंदनौ इंदनौघै, चंदनाच्या लाकडावर. आणि थाळी कशाची आहे, थाळी म्हणजे एखाद्या कढई सारखं केलं, आपण मोठं पात्र केलं आणि त्याच्यामध्ये पचतिथीला कलम, आणि हा काय भाजत आहे त्याच्यामध्ये तिळाची पेंड, म्हणजे वैडूर्य रत्नाची थाळी करून खालून चंदनाचे लाकडं लावून आपण काय करत आहे तर तीळ भाजत आहे, तिळाची पेंड भाजत आहे. हे जसं चुकीचं आहे तसं भारतात जन्माला येऊन तप न करणे चुकीचं आहे. दुसरं सांगितलं संवर नाही, म्हणजे सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर महत्वाचा, आपण चांगल्या कर्मासाठी वापरतो, जसं जनक राजांनी वापरलं होतं. आणि मग सीतेचा जन्म झाला, आपल्याला कथा माहित आहे. एखाद्या चांगल्या शुभ कार्यासाठी सोन्याचा नांगर वापरण्याची पद्धत आहे. तर महत्वाचं आहे सोन्याचा नांगर वापरत आहे आणि काय लावत आहे, अर्क वृक्ष, म्हणजे मंदाराची झाडं लावत आहे. आता मंदारात झाड कुठेही निघते की नाही सांगा रस्त्याने, ते काय विशिष्ट लावायची आहे आणि त्याच्यासाठी सोन्याचा नांगर लावायची गरज आहे का, तर निश्चित नाही आहे. तिसरं सांगितलं चित्वा कर्पूर खंडाम, कापराचे झाड जे आहे, कापूर दुर्मिळ आहे की नाही, त्या कापडाचे जे वृक्ष आहेत ते तोडले आणि ते कशाला वापरले, कंपाऊंड वॉल म्हणून वापरले. ते कंपाऊंडला ठोकले, कशासाठी, कोद्रवानाम समंतात. कोद्रव नावाचे एक, ज्याला आपण म्हणतो की बाजरी सारखं हलकं धान्य आहे, ते बाजरी सारखं हलकं धान्य आहे, त्याला पिकवण्यासाठी लाकडं कशाचे, कंपाऊंड वॉलला कापराचे लाकडं. हे जसं चुकीचं आहे तसं भारतामध्ये जन्माला येऊन, कर्मभूमीमध्ये जन्माला येऊन कर्म न करणे, तपश्चर्या न करणे हे चुकीचं आहे, असं या प्रसंगी भगवान सम्राट भर्तृहरी आपल्याला सांगत आहेत. पुढचा श्लोक घेऊ. नैवाकृती फलती नैव कुलम न शीलम, विद्यापि नैव च यत्न कृतापि सेवा, भाग्यानि पूर्व तपसा खलु संचितानि, काले फलंती पुरुषस्य यथैव वृक्षः. ज्याप्रमाणे वृक्षाला यथावकाळी योग्य वेळी फल येतात, त्याचप्रमाणे मनुष्यांचे कर्म सुद्धा योग्य वेळी फल देतात. साधं उपाय, योग्य वेळ आली की आपले कर्म आपल्याला फळ देतात. मग बाकी सगळं जे आहे, आता बाकीच्या सगळ्या पद्धती सांगितलेल्या आहे की नैवा कृती, म्हणजे तुमचं जे सौंदर्य आहे. आता आपण म्हणतो एखादा सुंदर हिरो आहे पहा, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. तर हा आधुनिक काळ, थोडसा आधीच्या काळात पहा की त्या हिरोच्या गाडीच्या पाठीमागे धावणारे आपणच होतो. आणि मग अनेक जुन्या काळात चॉकलेट हिरो ज्याला आपण म्हणतो आहे की नाही, मग ते चॉकलेट हिरो ते स्वप्नात सुद्धा आपले येत होते आहे की नाही. मग ते मिळाले पाहिजे आपल्याला खूप वाटायचं. अनेक जण त्याची स्वप्न पाहायची की मला हा हिरो भेटला किंवा ही अमुक हिरोईन भेटली तर माझं कसं होईल, अतिशय माझं भाग्य चांगलं राहील, अशा प्रकारे. मग या हिरोच्या ज्या मैत्रिणी त्यांना विचारा बरं, किंवा हिरोचं चरित्र पाहा तुम्ही जाऊ. आपण जे अनेक हिरो पाहतो त्यांचे 3-3, 4-4 लग्न झाले आहेत का, पहिली टिकली नाही ना. मग ज्याला आपण खूप आदर्श समजतो की हे जे सौंदर्य आहे हे ज्याच्या जवळ, आपण ज्याला हिरो म्हणजे आपल्या सृष्टी आदर्श आहे ना, की त्याच्याजवळ सौंदर्य सगळ्यात चांगलं आहे. मग ज्याच्याजवळ इतकं सुंदर सौंदर्य आहे त्याची बायको त्याच्याजवळ नाही टिकत ना. हे जे महत्वाचं आहे की सौंदर्य कामी येत नाही. दुसरी गोष्ट आहे कुलम न शीलम, कुल सुद्धा कामी येत नाही. वसुदेवाची मंदिरं आपण पाहत नाही कुठे, वासुदेवाचीच मंदिरं पाहत.
महत्वाचं आहे. अनेक महापुरुष जन्माला आले, त्यांच्या मुलांचे नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. नावं घ्यायची गरज नाही. अनेक जण आहेत आणि अनेक जण असे जन्माला आले की त्यांच्या वडिलांचे नाव सुद्धा आपल्याला माहित नाही. का? कारण कर्माने जो मोठा आहे तोच मोठा आहे. या ठिकाणी कुलाचा विषय नाही आहे. आणि महत्वाचं आहे की कुल कामी येत नाही, विद्या सुद्धा कामी येत नाही. महत्वाचं आहे की माझ्या जो मी समजा 30 वर्षाचा अनुभव आहे मला, आणि मला माझं घर बांधायचं आहे, कामी येईल का माझी विद्या? नाही ना. मला इंजिनियर जावं लागेल ना. की माझी विद्या जी आहे नाही, मला तर किती प्रचंड अनुभव आहे, मी किती हुशार आहे. तुझी हुशारी तुझ्या क्षेत्रापुरती लिमिटेड आहे. इथे ती विद्या कामी येणार नाही. म्हणून इथं सुद्धा ती विद्या कामी का येत नाही. यज्ञपूर्वक केलेली सेवा सुद्धा कामी येत नाही. तिसऱ्याच्यात म्हणताय की भाग्य आणि पूर्व तपसा, यज्ञ कृपाची सेवा, यज्ञपूर्वक प्रयत्नपूर्वक जर एखाद्याची सेवा केली ती सुद्धा कामी येत नाही. तुम्हाला हे कसं? तर आपण अनेक वेळा पाहतो, आपण अनेक लोकांना, आपण अनेक समाजामध्ये पाहतो की आपण अनेक लोकांचे खूप चांगले कामं करतो. आणि समजा एखाद्याचे 50 कामं तुम्ही चांगले करा आणि 91 काम जे आहे 51 नंबरचं काम बिघडू द्या. आता ते 50 तो विसरून जातो, 51 लक्षात ठेवतो. ही मनुष्य स्वभाव आहे हा. पण नाही, ते सगळं ठीक आहे, पण यांनी असं नव्हतं करायला पाहिजे. हे जे आपलं आहे की आपण नाना प्रकारे दुसऱ्यांना मदत केली तरी पण कुठंतरी एखाद वेळेस जर आपल्याकडनं चुकी झाली तर नेमकं समोरचा म्हणतो की त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारचं वर्तन केलं आणि मग आपल्याला काय फल देते, हे सगळं फल देत नाही. मग शेवटी एकच गोष्ट आहे, भाग्य आणि पूर्व तपसा खलु संचितानी काले फलंती पुरुषस्य यथैव वृक्षा. ज्याप्रमाणे वृक्ष योग्य वेळी फळं देतात, त्याचप्रमाणे आपलं जे पूर्व संचित आहे, आपलं जे पूर्व कर्म आहे तेच मनुष्याला फल देते. अशा प्रकारचा हा श्लोक आहे. पुढचा श्लोक आहे, मज्जत्वं वसिया तुमे ऋषिकरम शत्रुंजयत्वामहे वाणिज्यम कृषिसेवनं च सकला विद्या कला शिक्षतु आकाशम विपुलं प्रयान्तु खगवत् कृत्वा प्रयत्नं परम नाभाव्यम भवती कर्मवशतो भाव्यस्य नाशा कृतः. म्हणजे कर्मामुळे, कर्माची गती अशी आहे की कर्मामुळे जे न घडणारे आहे ते घडत नाही आणि जे घडणारे आहे ते टळत नाही. स्पष्ट शब्दामध्ये सांगतात की जे घडणार आहे ते घडत नाही, न घडणार आहे ते जे घडणार आहे ते टळत नाही, न घडणार घडत नाही. आता महत्वाचं आहे की तरी आपल्याला वाटते की मी तर खूप चांगली कामं करत आहे, मग मला रिझल्ट का भेटत नाही. अनेक जण म्हणतात मी तर खूप सत्कर्म करत आहे की नाही. अनेक जणांच्या जीवनामध्ये असते की मी तर खूप सत्कर्म करत आहे पण मला त्याचे रिझल्ट भेटत नाही. आणि दुसरीकडे आपण असं पाहतो की अनेक दुष्ट लोक आहेत की ते तर खूप सुखात मजेत आहेत. विषय तोच येतो की जे दुर्जन लोक आहेत ते जर सुखात आहे आणि मी जर सज्जन आहे, मी चांगले कर्म करत आहे, मी जर दुःखात आहे, तर मग मला प्रॉब्लेम येते की मग कर्म सिद्धांत खरा आहे की खोटा आहे. माझ्यासाठी एक गोष्ट सांगितली आहे की 2 मनुष्य आहेत, त्यांच्याजवळ 2 मोठे मोठे माठासारखे 2 मोठे मोठे पितळ्याचे घडे आहेत. आता एका घड्यामध्ये एक दुर्जन मनुष्य आहे, त्याच्या जो भरपूर 90% तो घडा दुधाने भरलेला आहे. सज्जन आहे, त्याच्याजवळ 90% पाण्याने भरलेला घडा आहे, पण समोरच्याला काही दिसत नाही. त्या दोन्ही घड्यामध्ये दूध आहे की पाणी दिसत नाही. दुर्जनांजवळ दूध आहे, सज्जनांजवळ पाणी आहे. या दोघांजवळ 2 लोटे दिले, 2 तांबे दिले. आणि आता सज्जनांजवळ दूध दिलेलं आहे आणि दुर्जनांजवळ पाणी दिलेलं आहे. आणि सज्जन त्या घड्यामध्ये चमचा दूध टाकत आहे, दुर्जन त्या घड्यामध्ये चमचा पाणी टाकत आहे. चमच्यावर पाणी टाकल्यानंतर तो चाकून पाहते, नाही पाण्याची चव आहे. दुर्जन चमच्यावर पाणी टाकतो, तो म्हणतो वा वा चांगलंच लागत आहे. महत्वाचं आहे बरं, समजून घ्या. कारण महत्वाचं गेली चमची हे वरतून जरी हात दिसताना आज काय दिसत आहे, सध्याचं याचं जे कर्म आहे ते काय दिसत आहे, दूध टाकायचं कर्म आहे. सध्याचं कर्म दूध आहे, पण पहिले 90% पाणी भरलेलं आहे ना. आपण फक्त सध्याचा विचार करत आहे, पण कदाचित याच्या पूर्वजन्मामध्ये यांनी नाना प्रकारचे पाप केलं असतील. ते पाप याला आता बाहेर येत आहेत आणि याचं महत्वाचं आहे. मग याला त्या दुधाची चव कधी लागेल, जेव्हा याचा घडा 50% वर दुधाने भरेल तेव्हा. याचे कर्म चांगले चालू झालेले आहेत, त्याचे फळ याला मिळणारच आहेत. कदाचित हा जो दुर्जन आहे यांनी आदल्या जन्मामध्ये खूप चांगले कामं केले असतील.
त्याचे फळ याला आज भोगायला मिळत आहे. हा जो कर्मसिद्धांत आहे. मग हा पटला की मग आपल्याला वाटते की नाही नाही, पण आपण पुराणामध्ये पाहतो एखादा राक्षस आहे, प्रचंड प्रकारचा उन्माद करत आहे, तरी त्याला दैव साथ देते. नाना प्रकारच्या देवांना जेलमध्ये टाकत आहे, तरी देव इंद्राला जेलमध्ये टाकत आहे, सूर्याला जेलमध्ये टाकत आहे, नाना प्रकारचे देव घाबरून पळून जात आहे, तरी याचं कर्म. पण महत्वाचं आहे की नुसतं तुम्हाला ते सध्या त्याचं आजचं कर्म दिसत आहे, त्या राक्षसाने आधी हजारो वर्ष तपश्चर्या केलेली असते. त्याच्यामुळे त्याला नाना प्रकारचे वरदान मिळाले असतात आणि मग तो त्रैलोक्य विजयी होतो. आधीचं जे कर्म आहे ते जोपर्यंत त्याचा संपत नाही तोपर्यंत त्याचा विनाश होत नाही. आणि मग देवता आपापल्या जागी इंद्रासनावर देवता बसते, ती तिथं ऐशोआराम कर्म आहे, त्याचे पुण्यकर्म संपले की देवता पुन्हा पृथ्वीवर येतात, अवतार धारण करतात, इथं पुन्हा तपश्चरण करतात, मग देवतांना सिद्धी मिळते, मग त्या राक्षसाचा विनाश होतो. या प्रकारे हा कर्म सिद्धांत आपल्याला मांडला आहे. मग कसं आहे ते कर्म, तर अनेक सांगितलं आहे की पाण्यामध्ये तुम्ही आज जाऊन बसलेले दिसले. दुर्योधनाची कथा आहे. दुर्योधन शेवटी ज्याला स्तंभन करून आतमध्ये बसला. खूप चांगली विद्या आहे दुर्योधनाजवळ, पण आधी नाना प्रकारचे दुष्कर्म केले आहे, म्हणून दुर्योधनाला त्या चांगल्या विद्येचं तात्काळ लगेच फळ मिळणार नाही. दुसरी गोष्ट आहे की शत्रुंजयत्वाम हे, तुम्ही शत्रुंजय जरी आहात, तुम्ही जग जरी जिंकलेले आहे. आता सिकंदराची गोष्ट त्याच्यात आहे, आपल्याला माहित आहे की सिकंदर जग जिंकायला निघाला होता, पण तो भारतही जिंकू शकला नाही. ही गोष्ट आपल्याला माहित आहे, पुन्हा द्विरुक्ती करणार नाही. तर हे सगळं महत्वाचं आहे की आपले जे प्रारब्ध कर्म आहेत, आपले जे आधीचे कर्म आहेत, आपले जे महत्वाचं आहे की 3 प्रकारचे कर्म सांगितलेले आहेत. कर्म कसे आहे, आपण फक्त आजच्याच कर्माचा विचार, याला क्रियमान कर्म असं शास्त्र म्हणते. जे तुम्ही आज कर्म करत आहे ते क्रियमान कर्म आहे. दुसरं जे कर्म आहे त्याला संचित कर्म असं म्हणतात. मग संचित कर्म म्हणजे काय की तुम्ही आज जर चांगली तपश्चरण केलं तर त्याचं तुम्हाला उद्या फळ मिळणार आहे. आज जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर उद्या तुम्ही मेरिट मध्ये येणार आहे. हे संचित कर्म आहे. मी आज जे चांगलं काम केलं तर ते संचित जे आहे ते माझं भविष्य काळामध्ये माझं नशीब बनणार आहे. आणि तिसरं आहे प्रारब्ध, की जे तुम्ही आधी केलेलं आहे, जे तुम्हाला माहित नाही आहे, त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागणार आहे. इतकं सरळ सरळ आहे की ह्या 3 प्रकारचे कर्म असल्यामुळे आपल्याला आज जरी दिसत असला एखादा माणूस सद्गुणी आहे, पण त्याच्या वाट्याला सुद्धा नाना प्रकारचं जेव्हा दुःख येते तेव्हा महत्वाचं आहे की कधीतरी आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी वाईट गोष्टी केल्या असेल, त्याचं आपलं शुद्धीकरण चालू आहे असं आपण समजू शकतो. आणि हे शुद्धीकरण ज्यावेळेस पूर्ण होईल त्यावेळेस त्याला चांगल्या प्रकारचे गती मिळू शकते. आणि महत्वाचं आहे की कर्म न होणारे असेल तर ते मिळत नाही, आणि जर ते होणार असेल तर ते घडल्याशिवाय राहत नाही. पुढच्या श्लोकात धर्तवारी सांगतात, रणे वने शत्रु जलाग्निमध्ये महोर नवे पर्वत मस्तके वा सुप्तम प्रमत्तम विषमस्थितम वा रक्षन्ति पुण्या पुराणी पुराकृतानी. जे माणसाचे पूर्वी केलेले कृत्य असतात, पूर्वीचे जे चांगले कृत्य असतात तेच मनुष्याचं रक्षण करतात. अशा पद्धतीत सांगणार आहे की रक्षन्ति पुण्यानी पुराकृतानी. महत्वाचं आहे की जे आपले जुने कर्म असतात तेच आपल्या सोबत येतात. एक संस्कृत दुसरं सुभाषित आहे, थोडस ऐकायला चांगलं नाही आहे पण ऐकून घ्या, की आपल्या सोबत कोण येतं. संस्कृत सुभाषितकार सांगतात की धन कुठपर्यंत येते, तर आपण जेव्हा आपलं जेव्हा तिकीट निघते, आपण जेव्हा वरती जायला मृत्यू समय जवळ येतो तेव्हा धन हे जमिनीमध्ये राहते. आधुनिक काळात बँक पहिल्या दिवशी कदाचित हा श्लोक झालेला आहे. आणि मग आपल्या गाड्या गॅरेजमध्येच राहतात. आपली भार्या जी असते ती कुठे राहते, दारापर्यंतच राहते. जनस्मशाने, लोक स्मशानापर्यंत समोर येतात. आपण या देहाला ज्याला मी करत आहे, की ज्याला आपण नाना प्रकारे लाडवलेला आहे, तो कुठपर्यंत सोबत येतो, देहश्चिताया. मनुष्यासोबत कोण येतं, कर्मानुभव गच्छति जीव एकहा. मनुष्यासोबत फक्त आणि फक्त त्याचं पुण्यकर्मच येतं. पुण्य असो की पाप, जे काय असेल कर्मानुसारच मनुष्याला गती मिळणार आहे. मग हे महत्वाचं आहे की कुठे कुठे फायदा होतो. मग तुम्ही जंगलात जरी असेल तरी ते कर्म तुम्हाला मदत करते. तुम्ही रणांगणात जरी असाल तरी ते कर्म तुम्हाला मदत करते. आपण पाहतो रणांगणामध्ये अनेक सैनिक मरतात, काही सैनिक प्रचंड जखमी होतात, तरी सुद्धा ते जगतात. का? कारण कुठेतरी पुण्य कर्म शिल्लक आहे म्हणून ते जगतात. आता कुरुक्षेत्रावरचा एक प्रसंग आहे की एक लहानसं घरट आहे त्या कुरुक्षेत्रावर, आणि एक प्रचंड मोठा रथ त्या ठिकाणी येत आहे.
आता रथ आल्यानंतर त्या घरट्याचं काय होणार वेगळी सांगायची गरज नाही आहे. तेवढ्यामध्ये कोणीतरी एक बाण मारतो एका मधोन्मत्त हत्तीला आणि तो हत्ती प्रचंड त्याला बेभान होतो हत्ती आणि त्याच्या गळ्यातली घंटा तुटते, ती त्या घरट्यावर येऊन पडते आणि घंट्याच्या आतमध्ये ते घरट सुरक्षित आहे. कशामुळे की कधीतरी काहीतरी पूर्व सुकृत असेल, त्याचं फळ त्याला मिळत आहे आणि म्हणून हे पूर्व सुकृत आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. शत्रूमध्ये महत्वाचं वापरलंय की शत्रूमध्ये सुद्धा आपल्याला, शत्रूमध्ये म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे 2 प्रसंग प्रसिद्ध आहेत, तसे अनेक आहेत. पन्हाळगडचा वेढा आहे का, चारी बाजूनी शत्रूंनी घेरलेला आहे तरी महाराज सुखरूप वाचतात का, कारण पुण्य सुकृत आहे, आधीचं केलेलं कर्म आहे आणि त्या पुण्य कर्मामुळे महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुद्धा सही सलामत बाहेर निघतात. दुसरं कर्म कोणतं आहे, महाराज आग्र्याला गेले. अशक्य वाटते ना आग्र्याहून सुटणं, ही जी कथा आहे आपल्याला की आग्र्याहून सुटका होणं हे अलौकिक आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर आग्र्याहून सुटका होणं हे म्हणजे साधा इतिहास, हा प्रचंड वेगळा इतिहास आहे. महाराज आग्र्याहून सुद्धा सही सलामत बाजूला येतात. शत्रूमध्ये सुद्धा तुम्हाला कोण वाचवतं तर तुमचं कर्म आणि कर्मच तुम्हाला वाचवतं. जलामध्ये, अग्नीमध्ये, पर्वतावर सुद्धा वाचवतं, समुद्रात सुद्धा तुम्हाला वाचवते. आता आपण अशा बातम्या पाहतो की समुद्राचं एखादा भूस्खलन झालेलं आहे, बर्फामध्ये एखादे माणसं 4-4, 5-5 दिवस गाडले जातात. 5 दिवसानंतर संशोधन कार्य चालू राहतं आणि 5व्या दिवशी 10व्या दिवशी सुद्धा जिवंत माणसं बर्फातून बाहेर येतात. कसे जगले, कर्माची सोबत होती म्हणून महत्वाचं आहे. नाहीतर एम्स मध्ये भरती असलेले, ICU मध्ये भरती असलेले सुद्धा नाना प्रकारचे तज्ञ डॉक्टर सोबत असून सुद्धा मनुष्य वाचू शकत नाही. तर हा महत्वाचा उद्देश आहे. रात्री झोपलेले, माळीन गाव आपल्याला सगळ्यांना माहित आहे, रात्री झोपले, रात्री सगळं गाव गाडल्या गेलं. अशा पद्धतीने आपण कर्माचा सगळ्या प्रकारचे जे आहे हे सगळे जेव्हा पुण्यकर्म आपले चांगली असतील तर या पद्धतीमध्ये सुद्धा आपण वाचू शकतो. आणि पुण्यकर्म जर नसतील, म्हणून महत्वाचं आहे की हे जे पुण्यकर्म आहेत तेच आपली रक्षा करतात. शेवटचा श्लोक घेऊ, 100वा श्लोक आपल्या याच्यातला आहे. भीमम वनम भवती तस्य पुरम प्रधानम सर्वे जना स्वजनता उपयाति यस्य तस्य कृष्णाच्या भूर्भवती सन्निधी रत्नपूर्णा यस्यास्ति पूर्व सुकृतम विपुलम नरस्य. पूर्व पुण्याई असेल तर भीषण अरण्ये नगरे होतात, सर्व माणसे नातेवाईक होतात आणि समग्र पृथ्वी उत्कृष्ट रत्नांनी भरून जाते. महत्वाचं आहे की तुमच्या जर पूर्व पुण्याई म्हणजे काय, पुन्हा आपण पाहिलं संचित जे आहे तेच पूर्व पुण्याई आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण सरांनी आपल्याला जो नियम पाळून दिलाय की 8:30ला बंद करायचं, 2च मिनिटं राहिले आहेत. शेवटचा श्लोक शॉर्ट मध्ये घेतो. भगवान रामचंद्रांचं चरित्र थोडंसं आठवा. पूर्व संचित काय असते, भगवंताचं रामचंद्रांचं कर्म आहे, राजत्याग केला, अफाट कर्म आहे. बरं, हे कर्म कसं असावं, रामचंद्रांसारखं. रामचंद्रांनी राजत्याग केला, नसता केला तर भरताचं रामाचं युद्ध झालं असतं. महत्वाचं आहे ना, पण ते झालं नाही. राजत्याग केला, भरत पाया पडतो, भरत म्हणतो तुमच्या पादुका द्या, त्या मी गादीवर बसवतो. जंगलामध्ये आले, जंगलामध्ये नाना, आता जंगलामध्येच आहे ना, भीमम वनम भवती दस्यपुर प्रधानम, जंगलामध्ये राहत आहेत. जंगलामध्ये सुद्धा अनेक चांगले लोक त्यांना भेटले. जे आपण आज पंचवटी पाहतो ते भीषण अरण्य होतं, आज त्याचं महानगर झालेलं आहे. महत्वाचं आहे की नाना प्रकारचे चांगले लोक मिळाले आणि चांगले लोक मिळाल्यानंतर त्या पंचवटीत गेले, पुन्हा अनेक चांगले मित्र मिळाले. रत्न म्हणजे काही फक्त दगडच नाही, बरं महत्वाचं आहे की अनेक चांगले रत्न मिळाले. मग रामचंद्रांनी रामाला विजय मिळवला आणि सगळे सुग्रीव आहेत, अंगद आहे, विभीषण आहे, हनुमान आहेत, अशा अनेक प्रकारचे चांगल्या प्रकारचे सोबती त्यांना मिळाले. शेवटी रावण विजय झाला. मित्रांसारखे अनेक सुंदर सुंदर मिळाले, पण कशामुळे मिळाले, कर्म चांगले होते म्हणून भरतवारी जर मनुष्याचे कर्म चांगले असतील तरच मनुष्याला नाना प्रकारचे वैभव होऊ शकतात. आणि मनुष्य बाकी काही नाही केलं तरी केवळ आणि केवळच सत्कर्म हाच मनुष्याला तरुण जाण्याचा एकमेव मार्ग आहे, अशा प्रकारे सांगतात. आणि खरं तर हे 10 श्लोक सांगणं म्हणजे खूप कसरत असते, कारण इतक्या प्रकारचे संदर्भ आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये वर्णन आहे. या पद्धतीमध्ये
एक ओझरता का होईना हा परिचय झालेला आहे. सगळ्यांनी आपलं शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आयोजकांनी विषय मांडण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आणि झालेली सेवा प्रभू बालाजीच्या चरणी समर्पण करतो. धन्यवाद. भर्तृहरी प्रणित नीतिशतक यातील 10 पद्धतीमधील सर्वात प्रभावी पद्धत कर्मपद्धत सरांनी इथे आपल्या ओजस्वी वाणीने इथे प्रस्तुत केलेली आहे. सरांनी सांगितलं की तुम्ही चांगले कर्म करा, चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी घडेल आणि आपल्याला त्याचं निश्चितच चांगलं फळ मिळेल. कर्म म्हणजे आपलं नशीब असं सरांनी आपल्याला इथे आपल्या या कर्म पद्धतीमध्ये सर्वांना पटवून दिलेलं आहे. 10 पद्धतीमधील सर्वात प्रभावी पद्धत म्हणजे कर्मपद्धती. अतिशय सुंदर वाणीने सरांनी इथे प्रस्तुत केली त्याबद्दल बालाजी देवस्थान मंडळाच्या वतीने मी सरांचे आभार मानतो आणि आपण इथे सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो. आणि यानंतर प्रसाद वितरण होईल आणि कार्यक्रम संपेल असे मी बालाजी देवस्थानतर्फे सांगतो. आणि यानंतर उद्याचा प्रवचनाचा विषय आहे धर्मपद्धती आणि प्राध्यापिका सौ मंजिरी गंजीवाले या प्रवचन करणार आहे. तरी सर्वांना विनंती की उद्या या प्रवचनाचा आपण अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. श्रीनिवासा गोविंदा